आज झालेला राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर, त्यातला पॉलिटीचा सेक्शन आत्ता आपण डिस्कस करतोय. माझ्याकडे सेक्शन डी आहे. तुम्ही आपापले पेपर काढून त्याप्रमाणे बघा. 71वा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगानं शिफारस केली. हा राष्ट्रीय आयोग म्हणजे 2000 साली चेल्लै यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेलं नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आता राज्यघटना निर्माण होऊन 50 वर्ष पूर्ण झाली, तर आता जरा रिव्ह्यू घेऊ आणि जरा शिफारशी सुचवा, असं अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने कमिशन स्थापन केलं होतं. त्यांनी 2002 साली रिपोर्ट दिला. खूप शिफारसी केल्या होत्या आणि त्या शिफारसी, त्यातल्या कुठल्या शिफारसी असं विचारलं, त्यातल्या सगळ्या शिफारसी आहेत. कर भरणे, मतदान करणे, औद्योगिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं तरतुदी आहेत आणि इतर कौटुंबिक मूल्यांची जबाबदारी, पालकत्वाची भावना, ह्या सगळ्या तरतुदी त्या शिफारसींमध्ये आहेत. म्हणजे आत्ताच्या भाग 4A 51A मधल्या 11 कर्तव्यांमध्ये यातली नाही आहेत. मुख्यतः म्हणजे शब्दशः यातली नाही आहेत. इसेन्स यातल्या 2 आहे, C आणि D मधला, पण कर भरणे निवडणूक तर तेही नाही आहे. पण हे 4 ही शिफारस केली होती. त्यामुळे उत्तर ह्या प्रश्नाचं असणार आहे 71चं 4. पुढचा प्रश्न 72वा, कोणत्या समापन चर्चा प्रस्तावाअंतर्गत फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरली जातात. म्हणजे जेव्हा एखादं विधेयक चर्चेला येतं, डिस्कशन स्टेजला येतं, त्यातलं कन्सिडरेशन स्टेज, त्या कन्सिडरेशन स्टेजमध्ये एकूण 4 प्रकारे विधेयक क्लोज केलं जातं. सिंपल क्लोजर, क्लोजर बाय कंपार्टमेंट, कांगारू क्लोजर, गिलोटिन क्लोजर. तर त्यातलं कांगारू म्हणजे वेळेअभावी विधेयकाचा फक्त महत्त्वाचा भाग चर्चा केला जातो, ते विचारला येते. दिस इज द कांगारू क्लोजर. फक्त महत्त्वाचा भाग चर्चा केला त्याला म्हणायचं कांगारू क्लोजर. आणि विदाऊट डिस्कशन जर चर्चा केली तर गिलोटिन. सो ह्या 72चं उत्तर मुख्यतः असणार आहे कांगारू क्लोजर. नेक्स्ट इज अयोग्य कथन विचारला. राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारे दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात. पार्डिंग पॉवरबद्दल विचारले, कलम 72. तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही. दॅट इज द ओनली एक्सेप्शन. खरं तर एक्सेप्शन नाही आहे. कोर्ट मार्शल म्हणजे आर्मी ॲक्ट, तो सेंट्रल लॉ येतो. राष्ट्रपतींना अधिकार असतात, राज्यपालांना ते अधिकार नसणार आहेत. राज्यपाल स्टेट लिस्टच्या कायद्यावर फक्त क्षमा करू शकतात. आणि त्यातलाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2021ला त्या राजकुमार केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की देहदंडाची शिक्षा सुद्धा राज्यपाल माफ करू शकतात, जे बऱ्याचशा पुस्तकांमध्ये नाही असं दिलेलं आहे. एनिवेज तो पॉईंट इथं नाही आहे, पण पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं की राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत. राष्ट्रपती नाही आहेत अशी बांधील की काय कारणं आहेत आणि या संदर्भात. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट या केसमध्ये. सो हे इनकरेक्ट आहे. आणि दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. ऑफकोर्स नाहीच आहे, कारण हा लोकांचा अधिकारच नाही आहे. राष्ट्रपती हा एक्सरसाइज करतो मंत्रिमंडळाच्या शिफारसीने, जे 4थं वाक्य आहे. राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो. होम मिनिस्ट्री इज द नोडल एजन्सी. त्यांच्या शिफारसीने हे सगळे निर्णय घेतले जातात. सो याचं उत्तर 73चं उत्तर 2. 74, संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत पुन्हा चुकीचं विधान विचारलं. काळजीपूर्वक वाचूया. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963, खरं तर दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. चुकीच्या म्हणजे काय, तर एक तर ती पंडित नेहरूंनी केली नव्हती. लंका सुंदरम आणि त्यानंतरचे VK कृष्ण मेनन, जे काही काळ डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांनी केली होती शिफारस ती. आणि ती 63 नाही 64 ॲक्च्युली झालेली आहे स्थापना. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचंच आहे. सो ऑप्शनमध्ये यायला पाहिजे A, म्हणजे C आणि D इलिमिनेट झाले. सेकंड, जे लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो, जे स्टेटमेंट बरोबर आहे. 74 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य समितीवर निवडले जातात, बरोबर आहे. पूर्वी फक्त लोकसभेमधूनच निवडले जायचे, ते 15 सदस्य होते. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा नाही, तो 1 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा नाही, हा कालावधी 1 वर्षाचा. देअरफॉर स्टेटमेंट 1 and D इज इनकरेक्ट. सो 74चं उत्तर 2 असायला पाहिजे. नेक्स्ट इज योग्य विधान किंवा विधाने कोणती आहेत असं विचारलं. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींची नावं दिली आहेत आणि त्यांनी भारताच्या ह्या व्यवस्थेला, वेदर इट इज युनिटरी ऑर फेडरल, याचं वर्णन काय केलं असं विचारलंय. PYQ बेस्ड क्वेश्चन आहे हा. KC वेअर म्हणतात की हे अर्धसंघ राज्य आहे, विच इज ऑफकोर्स इज अ करेक्ट स्टेटमेंट.
मॉरिस जोन्स हे सौदेबाजीचं संघराज्य, सौदेबाजीचं म्हणजे बार्गेनिंग फेडरलिझम आहे. ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात हे सहकारी संघ. हे 3 स्टेटमेंट तर आलटून पलटून बऱ्याचदा मागच्या जुन्या मेन्समध्ये ऑब्जेक्टिव्हला बऱ्याचदा विचारलेलं आहे, कंबाईनमध्ये पण विचारलेलं आहे. बहुतांश वेळा हे स्टेटमेंट कुठं आपल्याला बघायला मिळालेलं नाही आहे पुस्तकांमध्ये किंवा परीक्षेमध्ये पण एनिवेज ABD असं काही उत्तर नाही आहे, त्याच्यामुळे ते लिहिण्याचा प्रश्न नाही आहे. सो अँसर इज 4. सो 75चं उत्तर 4 येणार. नेक्स्ट इज 76 स्ट्रेट आहे. कोणतं कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग ऑफकोर्स 148. 76चं 3. राज्याच्या महाधिवक्त्याचे पारिश्रमिक रेम्युनरेशन मानधन कोण निर्धारित करतं म्हणजे स्टेट ॲडव्होकेट जनरलला कोण देतं ते 165 मध्ये सांगितल्याप्रमाणे. शेवटची प्रोव्हिजन 165 मधली की गव्हर्नर देत असतात. सेकंड शेड्यूलमध्ये ज्यांचे सॅलरीज अँड अलाउन्सेस सांगितले त्यांचे पगार भत्ते मात्र संसद कायदा करून ठरवत असते. ज्या सेकंड शेड्यूलमध्ये हे येत नाहीत, सेकंड शेड्यूलमध्ये कॅग येतो. देअरफॉर द आन्सर इज 77चं 4. गव्हर्नर राज्यपाल ठरवतो, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ठरवत नाही. 78 कलम आणि विषय. अच्छा, ह्यांच्या जोड्या विचारल्यात ॲक्च्युली. भाषेसंदर्भातल्या गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरावयाची भाषा कोणती असेल, ग्रीव्हन्सेस. सो 1चं 350 मध्ये ॲक्च्युली हे सांगितलंय. म्हणजे 1चं 3 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी इज ए. त्यांनी क म्हणलंय पण इंग्लिशमध्ये ए दिलंय. म्हणजे 2चं 1, 1चं 3, 2चं 1 असं एकाच ऑप्शनमध्ये ॲक्च्युली. 1चं 3, 2चं 1 आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी म्हणजे 3, 4 ॲक्च्युली. आणि हिंदी भाषेचा विकास 351 ऑफकोर्स. सो द आन्सर शुड बी 4. येस. प्रश्न क्रमांक 78चं 4. 79 परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. अच्छा, OCI. ओके, भारतामध्ये डबल मेंबरशिपची प्रोव्हिजन नाही आहे, पण OCI हा जो प्रकार असतो, NRI, PIO, OCI, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. NRIची प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, 8 मध्ये येतं ते कलम. पण OCI, PIO हे कायद्याने आलेले आहेत. 2003ला 1955चा सिटीजनशिप ॲक्ट अमेंड केला आणि जरी डबल मेंबरशिप जरी मिळत नसेल तरी भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीं एवढे नाही, सारखे शिक्षण घेणे, वास्तव्य करणे, व्यवसाय करणे इत्यादी हे अधिकार त्यांना मिळत असतात. ते जर नागरिक नसतील तरी ऑफकोर्स त्यांना वोटिंगचे वगैरे महत्त्वाचे अधिकार हे दिलेले नसतात. तर विचारलाय प्रश्न की अप्लाइज टू ओनली टू दोज इन सम स्पेसिफाईड कंट्रीज. खरं तर हा प्रश्न विचित्र आहे. म्हणजे काय हा प्रश्न का विचारला आपल्याला माहीत नाही. म्हणजे आता काही चाललेलं पण नाही आहे करंटमध्ये, पण एनिवेज आता विचारलाय तर एकूण भारताचे लवली नेबर्स पाकिस्तान, बांगलादेश यांना सोडून भारतानं बहुतांश काहीतरी 16-18 देशांची यादी आहे, ह्या देशांना तो दिलेला आहे. आणि त्यात हे सगळे देश येतात. ऑल ऑफ द अबाव म्हणजे कोणी नसण्याचं कारणच नाही आहे काय. म्हणजे तुम्ही उत्तरही जेव्हा लिहित असता तेव्हा कुठला एखादा देश याच्यातून तुम्ही स्किप करणार आहेत किंवा वगळणार आहेत याला काही कारण नाही आहे. पण मोस्टली प्रोबेबली ऑफकोर्स इस्रायल असायला पाहिजे, विच इज आर ऑफकोर्स व्हेरी फ्रेंडली नेशन. पोर्तुगाल असायला पाहिजे. सो BD असं काही ऑप्शन नाही आहे. सो एनिवेज जे तुमच्या गट फिलिंगमध्ये तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही चीट कोड्स आपण म्हणतो की जेव्हा येत नसेल एखादंच फक्त माहीत असेल तेव्हा काय करायचं असतं, तो वरीलपैकी सर्व. सो द आन्सर इज वरीलपैकी सर्व. 79चं 4. चुकीचं विधान विचारलंय 80 मध्ये. BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते, ऑफकोर्स होते. BN राव यांनी बेनेगल नरसिंहराव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 47 मध्ये तयार केला होता. म्हणजे कच्चा मसुदा त्यांनी ॲक्च्युली तयार केला होता, ज्याचा रेफरन्स 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता. म्हणजे ऑलमोस्ट त्यातल्या सगळ्या तरतुदी BN राव, कारण BN राव 1935चा कायदा ड्राफ्ट करण्यामध्ये पण होते, केला होता. BN राव आणि चुकीचं विचारलं. BN राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलम व 8 अनुसूची होत्या. ओके, BN राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये अच्छा म्हणजे C आणि D मध्ये 1935च्या कायद्यामध्ये 300 बहुधा 15 समथिंग कलम होती. ती याच्यात नाही आहेत, याच्यात कमी होती, त्यांनी कमी करून
ॲक्च्युली BN राव यांनी बनवलेल्या मसुद्यामध्ये बऱ्याचदा आपल्या सेशनमध्ये याच्यावर खूप चर्चा होतात की ॲक्च्युअल ड्राफ्ट कोणी बनवला होता, कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवली, ह्या ज्या आपण चर्चा वर्गामध्ये करतो. बाबासाहेबांनी घटना समितीच्या शेवटच्या भाषणामध्ये जे 25 नोव्हेंबरला त्यांनी केलं होतं त्यात सांगितलं की क्रेडिट मी BN राव, बेनिगल नरसिंहराव. ही वॉज नॉट द मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, पण ते त्यांना देत आहेत की त्यांनी कच्चा मसुदा आमच्या पुढे आणून ठेवला. त्या कच्च्या मसुद्यावरून आम्ही पक्का मसुदा तयार केला. ऑफकोर्स बाबासाहेबांचं इंटेलिजन्स किंवा याच्यातून कर्तृत्वाला कुठेही कमीपणा येत नाही. तर BN राव यांनी कच्चा मसुदा तयार केला होता ज्यामध्ये 243 कलम, 13 अनुसूची आणि इफ आय एम नॉट रॉंग 25 भाग होते त्याच्यात. सो द आन्सर ऑफ द 80th क्वेश्चन इज ओनली डी स्टेटमेंट इज इनकरेक्ट विचारलाय ना. ओनली डी बरोबर आहे. सी इज इनकरेक्ट. सी इज इनकरेक्ट हे 4 मध्ये. सी इनकरेक्ट, सी गोळा केला, 3 गोळा केला नाही, गोळा 4 करायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे 80चं उत्तर आन्सर की मध्ये 4 येणार. 80चं 4. ठीक आहे. 81 भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश? 12वी म्हणजे 74वी दुरुस्ती 92 लागू झाली 1 जून 93. कोणते विषय आहेत? ॲक्च्युली 18 विषय आहेत, सगळे विषय आहेत. इथे तुम्ही जर तिसरा ऑप्शन बघितला, मार्केट अँड फेअर रुरल हाऊसिंग, रुरल हाऊसिंग मला म्हणजे हे इलिमिनेट करू शकता एनिवेज तुम्ही. आणि एकदा रुरल हाऊसिंग इलिमिनेट झालं की ABD उरतं. सो द आन्सर इज 81चं 1 ABD, कारण तो ग्रामीण 11व्या शेड्यूलमध्ये येतो जिथे 29 विषय दिलेले आहेत. ठीक आहे. 82 योग्य विचारला. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण, ट्रायब्युनल्स, हे उच्च न्यायालय म्हणजे वरिष्ठ न्यायालय, हायर कोर्ट शब्द वापरलाय. प्रतिषेध इज प्रोहिबिशन आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे. बरोबर आहे, हे पहिलं वाक्य बरोबर. प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो म्हणलंय, म्हणजे B इज इनकरेक्ट. A इज करेक्ट, B इज इनकरेक्ट. आणि प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. ज्युडिशियल पण केला जाऊ शकतो, कॉसाई ज्युडिशियल पण केला जाऊ शकतो. म्हणजे जे पहिलं स्टेटमेंट सांगितले, पहिल्या स्टेटमेंटलाच थर्ड स्टेटमेंट हे इन्फेअर केलेलं आहे. फक्त प्रतिषेध प्रोहिबिशन इज द ओनली रिट विच कॅनॉट बी इश्यूड अगेन्स्ट दी administrative officers. So the answer of this 82 should be A and C. 82चं 2 पाहिजे. 82चं 2, कारण योग्य विचारलं ना, दुसरं जाऊ शकतो असं म्हटलंय. सो 82चं 2 A आणि C. 83 संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटना दुरुस्त्या करता येतात. योग्य विचारा, योग्य विधान विचारलंय. नवीन घटक राज्याची निर्मिती म्हणजे कलम 3 नुसार घटना दुरुस्ती आहे, पण घटना दुरुस्ती समजायची नाही म्हणजे साध्या बहुमताने. राष्ट्रपतींच्या वेतन व भत्त्याबाबत दुरुस्ती केल्या जाऊ शकते, ती साध्या बहुमताने, कारण राष्ट्रपतीचे वेतन भत्ते संसद, पार्लमेंट मे बाय लॉ असे शब्द वापरले, ठरवीन म्हणजे साधं बहुमत. राज्य धोरणाच्या मार्ग DPSP नीड द S1 टाईप मेजॉरिटी, स्पेशल टाईप 1 मेजॉरिटी. मतदारसंघाचे पुनर्सीमन साधं, म्हणजे ABD शुड बी द आन्सर. ABD हे करू शकतो, हे करू शकतो, हे करू शकतो. ह्याला लागणार आहे S1 टाईपची मेजॉरिटी. ठीक आहे. 84 पुढील विधानांपैकी, सो आधीचं उत्तर काय? ABD. 83चं 3. 84 पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारासंदर्भात कोणती विधाने योग्य आहेत? जरा इंग्लिशमध्ये वाचतो. करेक्ट विचारलं तर कॅन विथहोल्ड हिज हर असेंट टू द बिल. बरोबर आहे, विधेयकाला त्याची संमती राखून ठेवू शकतात. गव्हर्नर मे रिझर्व ए बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट इन एनी केस ही शी थिंक्स फिट. गव्हर्नर मे रिझर्व ए बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट इन एनी केस. नाही ना, ही एनी केस नाही आहे का? दिस इज नॉट द एनी केस. ॲक्च्युली दिस इज आर्टिकल 200, पण मला कळत नाही आहे की 84 मध्ये, म्हणजे आत्ता आमचा मित्र सुजित पण मला म्हणत होता की
दादा हे राष्ट्रपतीच्या नकाराधिकाराबद्दल विचारलंय, पण गव्हर्नरचं स्टेटमेंट कशामुळे घुसडलं याच्यामध्ये, हे बरोबरच आहे. पण एनिवे स्टेटमेंट चूक आहे का बरोबर आहे. गव्हर्नर कुठलंही विधेयक नाही आहे, पण मराठीमध्ये ना राज्यपाल त्यांना योग्य किंवा उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे इफ यू रीड द मराठी स्टेटमेंट, राज्यपाल त्यांना योग्य किंवा उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, हे स्टेटमेंट मोठं बरोबर आहे. आता तिकडे तमिळनाडूमध्ये रवी यांनी राष्ट्रपतींकडे खूप विधेयकं पाठवली होती. पण जर इंग्लिशमध्ये वाचलं ना, गव्हर्नर मे रिझर्व ए बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट इन एनी केस ही ऑर शी थिंग्स फिट. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना एकच प्रोव्हिजन दिलेली आहे की हायकोर्टा संदर्भातले जर काही प्रोव्हिजन्स असतील, दिस इज आर्टिकल 200 मध्ये 3 पॅरा आहेत, त्यातलं तिसरा पॅरा सांगताय की फक्त उत्तर काय, एनिवे सगळं झालं, पण तिसरं वाक्य 1 मिनिट बघू आपण. राष्ट्रपती प्रेसिडेंट कॅन रिटर्न ए बिल टू द पार्लमेंट फॉर द रिकन्सिडरेशन विथ द मेसेज टू द बोथ द हाऊसेस. बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3 पण ABC पण आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, तिसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. अबाउट द सेकंड स्टेटमेंट थोडंसं मराठी इंग्लिशमध्ये कन्फ्युजन आहे. इफ यू रीड मराठी ऑल द स्टेटमेंट्स आर करेक्ट. इफ यू रीड इंग्लिश, सेकंड स्टेटमेंट इज प्रेसिडेंट इन एनी केस ही थिंग्स फिट. तसं ना काही रेफरन्सेस, काय सुप्रीम कोर्टाचे वगैरे रेफरन्सेस घेतले ना, तर हे वाक्य बरोबर येईल काय. म्हणजे आता तरी सो आय विल गो विथ द ABC, पण थोडासा होल्डवर राहणार हा प्रश्न. म्हणजे आन्सर की आल्यावरच आपल्याला आयोग काय म्हणतं, आणि आयोग जे उत्तर देईल त्याला आपण काउंटर करू शकतो. म्हणजे आयोग जर म्हणलं ABC, त्याला काउंटर होऊ शकतं, कारण कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अलाउइंग द राज्यपाल गव्हर्नर टू सेंड एनी बिल ही ऑर शी थिंग्स फिट, की हे योग्य वाटतं ते विधेयक असं कोणतं तिथे. हायकोर्टाची प्रोव्हिजन कलम 200 काढून वाचा तुम्ही बेर ॲक्टमधलं. पण जर आयोगाने जर उत्तर दिलं A and C, तर काउंटर आर्ग्युमेंट हे होतं की हायकोर्टाच्या संदर्भातच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची विधेयकं राज्यपालांनी पाठवलेली आहेत राष्ट्रपतींकडे, आणि त्याला असं काही बंधन नाही आहे की अमुकच पाठवायला पाहिजे तमुकच पाठवायला पाहिजे. एनिवेज आयोग काय देतं, पण मला वैयक्तिक वाटतं की ह्याचं उत्तर जरा आयोग ABC देईल. बघूया म्हणजे ABC, कारण आत्ता जे पार्लमेंटरी जे कन्व्हेन्शन्स आत्ता चालू आहेत त्या कन्व्हेन्शननुसार उत्तर ABC यायला पाहिजे. 85 पुढील विधानांमधून आंतरराज्य परिषदेचा संदर्भ योग्य विधान, इंटरस्टेट काउन्सिलबद्दल योग्य विचारलं, याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 बरोबर आहे 263 मध्ये. म्हणजे एक करेक्ट. याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे, राष्ट्रपतींना अधिकार असतो. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही, आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही असं नाही. पहिल्यांदा वर्बॅटिम स्टेटमेंट आहेत आपल्या ही पुस्तकामध्ये याचे की PV नरसिंहरावांचं सरकार आहे, 1990 हे वर्ष आहे. सरकार या कमिशनच्या शिफारशी 84ला कमिशन स्थापन झाला, आणि 88ला जेव्हा शिफारसी आल्या त्या शिफारसीमध्ये मुख्य ही शिफारस होती की 263 मध्ये सांगितले त्यानुसार जरा कार्यवाही करा, म्हणून PV नरसिंहरावांनी 1990ला आंतरराज्य परिषद स्थापन केली होती. इथं नाही म्हणतं. म्हणजे योग्य स्टेटमेंट आहे पहिलं आणि दुसरं ॲक्च्युली A and B करेक्ट ओनली. A and B करेक्ट. C इज नॉट करेक्ट, नाही म्हणलं स्थापन केलेली. सो 85चं उत्तर येणार A and B करेक्ट ओनली 2. 86 आर्थिक अहवाल हे करंटचे प्रश्न आहेत हे. एनिवेज तसा पॉलिटीचा पेपर मोठं माझं ॲनालिसिस हे आहे की असा काही सोपा ॲसेस नव्हता, फार अवघडही नव्हता. आहे ते शिकलोय त्या गोष्टींमधूनच आहे, पुस्तकांमधल्याच आहेत गोष्टी. थोडंसं त्यावेळी टेम्परामेंट, तुम्ही काय विचार केला आणि काय गोळा केला ह्याला जरा जास्त इथे महत्त्व येतं. साधारण एक 12 प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे, 12 किंवा 13 प्रश्न. जर बरोबर आले तर यू आर इन द रेस असं म्हणू शकतो आपण. बघूया आयोगाने आणखीन आन्सर की टाकल्यावर त्या एका प्रश्नाचं उत्तर काय देत होतं गव्हर्नरच्या. काही काळानंतर आपण एकूण आता स्ट्रॅटेजी पुढची काय असेल किंवा या संदर्भामध्ये एक सत्र घेऊच या, कट ऑफ काय लागेल. मग आता थोडासा अंदाज आहे, मागच्या वर्षीपेक्षा जरा कमी येईल. एनिवेज बघू, सगळ्या पेपर ॲनालिसिस झाल्यावर चर्चा करू. बेस्ट ऑफ लक.